कुठेतरी आपण जर पाहिलं तर आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद होताना दिसतोय। मराठी शाळा ह्या बंद होत चालल्यात, पण शासनाने लक्ष देऊन मराठी शाळेवरती लक्ष देऊन मुलांना जास्तीत जास्त मुलांना मराठी शाळेत टाकायला पाहिजे। एक माझी विद्यार्थी आहे आणि मला जेव्हा मुख्याध्यापकांनी सांगितलं की आम्हाला लहान मुलांसाठी प्रोजेक्टची आवश्यकता आहे, तेव्हा मी त्यांना प्रोजेक्टसाठी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र घेऊन मी ते प्रोजेक्ट 7 दिवसामध्ये आपल्या मुख्याध्यापकांना मुलांसाठी देत आहे। मराठी भाषेच्या शाळा आता खूप कमी होताना आपल्याला दिसतात। जरी इंग्रजी माध्यमाचा हे वाढलेला असेल तरीही पालकांनी मराठी विभागामध्ये मुलांना जर घातलं तर मुलांची मुलं ऑलरेडी जे हुशार असतील तर आपोआप त्यांची प्रगती होणारच आहे। त्यामुळे मराठी शाळेच्या माध्यमामध्ये मुलांनी प्रवेश। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। शाळा आपल्यासाठी किती महत्त्वाची असते, शाळेमुळेच आपली प्रगती होते, आपल्याला संस्कार मिळतात आणि आपलं जीवन घडतं। शाळेचा पहिला दिवस नेमका कसा असतो, प्रत्येकाच्या आठवणीतला हा दिवस आहे आणि ते आठवण आपल्याला सर्वांनाच आयुष्यात आठवण राहते आणि कुठेतरी आठवण जागी करण्यासाठी आज आपण विरारच्या आगाशीच्या KG हायस्कूलमध्ये आलो। आज पहिला दिवस आहे आणि हा दुसरीचा वर्ग आहे। जाणून घेऊया आपल्यासोबत शाळेचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापिका आहेत, कसा अनुभव आहे आपण जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। मॅडम, पहिला दिवस नेमका कसा असतो आपण जर पाहिलं तर एकंदरीत या दिवसाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय शिक्षक म्हणून? शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये पहिलीच्या वर्गात मुलांना यायला सिनियरच्या वर्गात त्यांची सवय होतीच, पण पहिलीच्या वर्गात त्यांना येण्यासाठी खूप आनंद वाटावा, उत्साह वाटावा म्हणून आम्ही खूप जल्लोषात त्यांचं स्वागत केलेलं आहे। पेन्सिल आणि बिस्किट औक्षण करून मुलांचं स्वागत केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पूर्वी अशा पद्धतीच्या गोष्टी जास्त होत नव्हत्या, मग असं असताना असं काय कारण आहे की असं काय म्हणजे सुचलं तुमच्या डोक्यामध्ये की कुठेतरी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे? मुलांना मराठी शाळेविषयी गोडी लागावी, मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि त्याविषयी मुलांना गोडी लागावी म्हणून आम्ही मुलांना जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मुलं शाळेत येण्यात उद्युक्त होतील। आपण जर पाहिलं तर पूर्वी शिक्षकांमध्ये पालकांमध्ये एक संगनमत असलेलं आपल्याला दिसून यायचं। अलीकडे अशा भरपूर तक्रारी आलेल्या आहेत की शिक्षक जे आहेत ते मुलांना मारतात आणि त्या काळामध्ये शिक्षक जेव्हा मुलांना मारायचे आणि मुलं जेव्हा घरी आपल्या आई वडिलांना तक्रार करायचे तेव्हा पालक असं म्हणायचे की कुठेतरी तू चुकलायस, तुझी चुकी असेल म्हणून तुला तुझ्या शिक्षकांनी मारलं असेल। परंतु आता हे सगळं उलट झालेलं आहे। मग आता एक गुरु आणि शिष्याच्या नात्याकडे तुम्ही शिक्षक म्हणून कशा प्रकारे पाहता? हल्लीची मुलं कशी आहेत, खूप हट्टी, आईबाबांकडे खूप हट्ट करतात, पण शिक्षकांनी जर प्रेमाने समजावून त्यांना सांगितलं आणि 1ली ते 4थीच्या मुलांमध्ये हे विचार त्यांच्या मुलांना जर शिक्षकांनी पटवून दिले तर मुलांना ते लगेच पटतात। त्यांना जर आम्ही शिस्त लावली, प्रेमाने सगळं सांगितलं त्याप्रमाणे मुलं वागतात। म्हणून शिक्षकांनी मुलांशी जर प्रेमाने वागलं तर मुलं चांगलीच नीट व्यवस्थित वागतील। आपण जर पाहिलं तर मराठी भाषेच्या शाळा आता खूप कमी होताना आपल्याला दिसतात। असं असताना या गोष्टीकडे शिक्षक म्हणून तुम्ही कशा प्रकारे पाहताय? जरी इंग्रजी माध्यमाचा हे वाढलेला असेल तरीही पालकांनी मराठी विभागामध्ये मुलांना जर घातलं तर मुलांची मुलं ऑलरेडी जे हुशार असतील तर आपोआप त्यांची प्रगती होणारच आहे। त्यामुळे मराठी शाळेच्या माध्यमामध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा असं मी सांगेन। यावेळेला भारतीय जनता पार्टीचे भूपेश राऊत आहेत। राऊतजी, काय सांगाल, कसा वाटतं तुम्हाला शाळेतला पहिला दिवस? कधीतरी आपण देखील एक माझी विद्यार्थी होते, ते दिवस आठवले का? हो, मला दिवस आठवले। पुन्हा मी पण या शाळेचा एक माझी विद्यार्थी आहे आणि मला जेव्हा मुख्याध्यापकांनी सांगितलं की आम्हाला लहान मुलांसाठी प्रोजेक्टची आवश्यकता आहे, तेव्हा मी त्यांना प्रोजेक्टसाठी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र देऊन मी ते प्रोजेक्ट 7 दिवसामध्ये आपल्या मुख्याध्यापकांना मुलांसाठी देत आहे। कुठेतरी आपण जर पाहिलं तर आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद होताना दिसतात। या गोष्टीकडे आपण कशा प्रकारे पाहतो? मराठी शाळा बंद होत चालल्यात, पण शासनाने लक्ष देऊन मराठी शाळेवरती लक्ष देऊन मुलांना जास्तीत जास्त मुलांना मराठी शाळेत टाकायला पाहिजे, जेणेकरून शाळा बंद होणार नाही। अलीकडे आपल्याला मराठी शाळेमध्ये पालक आपल्या मुलांना घालत नाहीत। असं असताना कुठेतरी आपली राज्यभाषा ही आपणच जपली पाहिजे, हा संदेश कुठेतरी शिक्षक देताना आपल्याला दिसतात। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज असेल।